3-4 दिवस एखादी भाकरी किंवा चपाती किंवा ब्रेड ठेवला असेल, ठीक आहे, त्याच्यावर बुरशी येते का? हो सर येते. हो सर येते. हो सर येते. स्टार्टिंगला तुम्हाला नुसतं माझे बारीक असे थ्रेड दिसतात आणि मग नंतर त्यावर असा ब्लॅक कलरची पावडर तयार होते, बरोबर? येस सर. हो. This black color powder is called as spore. So when the reproduction is with the help of spores, we can call it asexual reproduction. ठीक आहे. आणि लास्ट केस काय आहे, वी टेक कन्सिडर एक्झाम्पल मँगो प्लांट. ठीक आहे. आता मँगो प्लांट मध्ये काय होतं, तो एक फ्लावर असतो. ठीक आहे. त्या फ्लावर मध्ये मेल गॅमेट तयार होतात आणि फिमेल गॅमेट्स पण तयार होतात. तर हे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतात आणि तयार होतो झायगोट, आणि हा झायगोट पुढे जाऊन सीड तयार करतो. मग ह्या सीड पासून जेव्हा तुम्ही प्लांट तयार करताना, दिस रिप्रोडक्शन इज कॉल्ड एज सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. सो इन केस ऑफ असेक्शुअल अँड व्हेजिटेटिव्ह मोड ऑफ रिप्रोडक्शन देर इज ओनली सिंगल प्लांट, एकच प्लांट आहे. ठीक आहे. हेमंत सर, हाँ बोला. यस मैम. हेमंत सर आपका स्क्रीन प्रेजेंट नहीं हो रहा. नहीं मैंने किया ही नहीं, मैं प्रेजेंटेशन को दिखाऊंगा. अच्छा. I'm just asking few things, clearing their doubts. Okay. So when you say, किंवा आपण ज्यावेळी म्हटलो की एकच पॅरेंट होता, काय तर तुम्ही शुगर केनचे केन्स घेतले, काड्या घेतल्या गुलाबाचे, ते लावले, तिथून रिप्रोडक्शन केलं, किंवा तिथं स्पोर्स आहेत तर हे तयार झाले. तर ह्या दोन्ही केसमध्ये काय सिमिलॅरिटी होती की एकच पॅरेंट होता. ठीक आहे. आणि त्या पॅरेंट पासून रिप्रोडक्शन झालंय, सिंगल पॅरेंट आहे. ठीक आहे. तिसरा केस काय होता, सेक्शुअल रिप्रोडक्शन. इथं मेल गॅमेट तयार झाला, फिमेल गॅमेट तयार झाला, ते दोन्ही फ्यूज झाले. सो वेन यू से देर इज अ फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट अँड देन वी विल गेट युअर रिप्रोडक्शन, दॅट इज कॉल्ड एज सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर आपण आजच्या चॅप्टर मध्ये हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बघू, असेक्शुअल बघू, आणि मग सुरू करायचं आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स. आता तुमच्या HSC बोर्डच्या बुक मध्ये कसं दिले त्यांनी की रिप्रोडक्शन लोअर आणि हायर प्लांट्स मध्ये. NCERT ला काय दिलंय त्यांनी, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट्स काय असतात, तर हे आहेत तुमचे हायर प्लांट्स. आता लास्ट इयर तुम्ही किंगडम प्लांटी शिकला होता, बरोबर? हो सर. 3rd चॅप्टर होता तुमचा किंगडम प्लांटीचा. तर त्या प्लांटीमध्ये तुम्ही शिकला होता की अल्गी आहेत, ब्रायोफाइट्स आहेत, टेरिडोफाइट्स आहेत, मग जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म्स आहेत. मग ह्याच्यातले हायर प्लांट्स कुठले, लोअर प्लांट्स कुठले, तर अल्गी, ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट हे तुमचे आहेत लोअर प्लांट्स. जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म झाले हायर प्लांट्स. सो फर्स्ट वी विल टॉक अबाउट युअर लोअर प्लांट्स अँड हाऊ द रिप्रोडक्शन विल टेक प्लेस. ठीक आहे. अँड फॉर दॅट आय विल शेअर यू माय स्लाइड. आणि मग ज्या वेळेला तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही तुमचा माईक ऑन करा आणि मला विचारा क्वेश्चन्स. ठीक आहे. स्लाइड शो चालू असताना पण विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. सर जस्ट अ सेकंड, सुरू करतोय. Can you see the slide? Yes sir. टेक्स्ट विज्युअल आहे का? आता जो टेक्स्ट आहे तो दिसतोय का व्यवस्थित? हो सर दिसतोय. Okay, ठीक आहे. So we will start with sexual reproduction in flowering plant, that is reproduction in higher animals and lower plants. ठीक आहे. Sorry, lower plants and higher plants. Okay. So in this the first thing is study, the main point is how is the reproduction in flowering plants. एंजिओस्पर्म मध्ये रिप्रोडक्शन कसं आहे. ठीक आहे. ह्याच्या अगोदरचा पण पार्ट आहे की लोअर प्लांट्स कसं आहे, आपण ते शेवटी घेऊ, आपण फास्ट घेऊ आणि तो शेवटी घेऊ. जो मेन पॉईंट आहे ते पहिले कव्हर करू, आणि हा चॅप्टर तुमचा ऑलरेडी झालेला आहे, कंप्लीट झाल्यास मला कळालं होतं. ठीक आहे. तर आता पहिला क्वेश्चन तुम्हाला आहे की जो रिप्रोडक्टिव्ह युनिट आहे फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये
तर तो आहे फ्लावर. बरोबर, फ्लावरची डायग्राम ती डोळ्यासमोर आहे. ठीक आहे. नाउ इन दिस फ्लावर देर आर ऍक्च्युअली 4 वोरल्स. वोरल्स म्हणजे काय तर 4 पार्ट्स आहेत. आणि हे पार्ट्स कसे आहेत तर एका भोवती एक अरेंज केलेले आहेत. म्हणजे एक सगळ्यात बाहेर एक आहे, त्यानंतर आत एक असेल, त्याच्या आत एक असेल, आणि शेवटी सगळ्यात आत एक इंटरलेअर प्रेझेंट असेल. ठीक आहे. सो देर आर 4 वोरल्स. 4 वोरल्स कुठले आहेत? द फर्स्ट वन, तुमच्या डोळ्यासमोर जास्वंदाचं फुल आणायचं. ठीक आहे. हिबिस्कसचं फुल आणायचं. ठीक आहे. आता जे सगळ्यात बाहेर आहेत ना ते खाली ग्रीन कलरचे असतात. दोज आर कॉल्ड ॲज कॅलिक्स ऑर सेपल्स. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या आतमध्ये जे रेड कलरचे आहेत तर ते आहेत पेटल्स, किंवा त्याला म्हणतो आपण करोला. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये प्रेझेंट असतात जिथं तुमचे मेल गॅमेट्स तयार होतात, तर दॅट इज कॉल्ड ॲज अँड्रोशियम. ठीक आहे. आणि सगळ्यात आतमध्ये जे आहे तिथं फिमेल गॅमेट तयार होतात, दॅट इज कॉल्ड ॲज गायनेशियम. ठीक आहे. तर हे 4 वोरल्स आहेत. कुठले? तर आउटर मोस्ट, फ्रॉम आउटर साइड टू द इनर साइड. आउटर मोस्ट इज सेपल्स किंवा कॅलिक्स. इनर टू इट इज करोला, करोला और पेटल्स. Inner to it is androecium or stamens, and the last one that is the innermost, सगळ्यात आत आहे तो आहे गायनेशियम, आणि त्यामध्ये असतात तुमचे ओव्हरीज. ठीक आहे. तर 4 पार्ट्स आहेत फ्लावरचे मेन. ठीक आहे. आता त्यामध्ये जे बाहेरचे 2 आहेत कॅलिक्स आणि करोला, किंवा तुम्ही म्हणा की पेटल्स आणि सेपल्स. ठीक आहे. हे रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्ट पार्ट घेतच नाहीत. बोला. ठीक आहे. तर कॅलिक्स आणि करोला जे बाहेरचे 2 आहेत, ठीक आहे, हे रिप्रोडक्शन डायरेक्ट पार्ट नाही घेत. हेन्स दीज आर कॉल्ड ॲज ॲसेसरी वोरल्स. ठीक आहे. हे ॲसेसरी फक्त हेल्प करतात रिप्रोडक्शनसाठी, पण डायरेक्ट पार्ट घेत नाहीत. ठीक आहे. सगळ्यात आत 2 जे आहेत म्हणजे अँड्रोशियम आणि गायनेशियम, म्हणजे जे स्टेमेन्स आहेत ते, आणि आत जे ओव्हरीज आहेत ते, तर हे रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्ट पार्ट घेतात. म्हणजे ह्या दोघांपैकी एक जरी नसेल ना तर रिप्रोडक्शन होत नाही. ठीक आहे. So they are very important for reproductions. Hence these are called as essential whorls. So there are 2 types of whorls. Okay. First is accessory whorls, in which you are going to see calyx and corolla, and the next 2, which is androecium and gynoecium, are your essential whorls. ठीक आहे. तर हे झालं तुमचं टिपिकल फ्लावर. ठीक आहे. आता हा जो फ्लावर आहे या बेसला जो देठ असतो फ्लावरचा, ठीक आहे, त्याच्यावर एक जो अपर मोस्ट रिजन आहे जिथं तुमचा हा फ्लावर स्टँड झाला किंवा हा फ्लावर तयार झाला, त्याला म्हणलं जातं थॅलॅमस. ठीक आहे. ह्या थॅलॅमसवर तुमचे कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनेशियम प्रेझेंट आहे. आणि फ्लावरला जर देठ असेल तर त्या देठाला म्हणलं जातं पेडिसेल. ठीक आहे. पेडिसेल इज अ स्टॉक ऑफ फ्लावर. Thalamus is present at the end of pedicel, and on that thalamus you will get your all the parts of your flowers. Yeah. So this is introduction of flower. कळालंय का फ्लावर? फ्लावर बद्दल समजलंय का? हो सर. हो सर. Okay. ठीक आहे. Now we will see what is actually in this topic. The topic belongs to reproduction. ठीक आहे. आता रिप्रोडक्शन स्टडी करायचं असेल तर एक टर्म आहे फर्टिलायझेशन. ठीक आहे. व्हॉट डू यू मीन बाय फर्टिलायझेशन? इट इज द फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड अ फिमेल गॅमेट, दॅट इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. ठीक आहे. आता ह्युमन्स मध्ये पण जेवढे मेल गॅमेट फिमेल गॅमेट फ्यूज होतात तर त्याला पण फर्टिलायझेशन म्हणतं. ॲनिमल्स मध्ये पण सेम, प्लांट्स मध्ये पण सेम. ठीक आहे. आता कसं असतं की फर्टिलायझेशन आहे हा फ्युजन आहे, पण फ्युजनच्या अगोदर पण काही गोष्टी घडल्या पाहिजे. म्हणजे काय की तो गॅमेट तयार झाला पाहिजे, मग तो मेल गॅमेट तयार झाला पाहिजे, फिमेल गॅमेट तयार झाला पाहिजे. ठीक आहे. पहिल्यांदा फ्लावर तयार झाला पाहिजे, मग फ्लावर तो मॅच्युअर झाला पाहिजे. तर हे जे सगळे कन्सेप्ट आहेत ना हे पडतं प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स मध्ये. प्री म्हणजे अगोदर. ठीक आहे. मग पहिला प्री फर्टिलायझेशन होतं, मग फर्टिलायझेशन होतं, आणि मग पोस्ट फर्टिलायझेशन होतं. पोस्ट म्हणजे नंतर, म्हणजे पहिला गॅमेट तयार होतील, गॅमेट तयार झाल्यानंतर ते गॅमेट्स फ्यूज होतील, गॅमेट फ्यूज झाल्यानंतर झायगोट तयार होतो. बरोबर. त्या झायगोट पासून कसं सीड तयार होतं किंवा सीडच्या भोवतीने फ्रूट कसं तयार होतं, हे जे सगळे बाकीचे स्टेप्स आहेत ना दॅट कम अंडर पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. टुडे वी विल स्टार्ट विथ व्हॉट इज प्री फर्टिलायझेशन इव्हेंट. ठीक आहे. इन विच वी विल सी समथिंग कॉल्ड ॲज अँड्रोशियम, गायनेशियम, अँड हाऊ द गॅमेट्स आर फॉर्म्ड. गॅमेट कसे तयार झाले. ठीक आहे.
सो इन द फर्स्ट केस वी से दॅट की कुठलाही प्लांट पार्ट, आता कसं असतं नॉर्मली काय असतं की पहिल्यांदा प्लांट तुम्ही लावता, सीड लावता बरोबर, किंवा तुम्ही एखादा केन लावला तर पहिल्यांदा त्याला पानं येतील, ठीक आहे, त्याची हाईट वाढेल, मग एक ठराविक वर्षानंतर त्याला फुलं येतात, ठीक आहे. मग हे फुलं येण्यासाठी त्याबद्दल त्या बदल काय घडलाय का, तर घडलाय काय आहे की त्याचा एक हॉर्मोन तयार होतो. सो फर्स्ट इज at a certain age of a plant, after certain growth of a plant, there is release of an hormone due to which a flower is formed. मग फ्लावर तयार होतं, ठीक आहे. नाउ इन दिस फ्लावर द मोस्ट इसेन्शियल टू वॉरल्स आर अँड्रोशियम अँड गायनेशियम, ठीक आहे. आता जो अँड्रोशियम आहे, अँड्रोशियम मध्ये जो प्रत्येक युनिट आहे अँड्रोशियमचा त्याला म्हटलं जातं स्टेमेन. तसाच जो गायनेशियम आहे त्यामध्ये प्रत्येक युनिट एका गायनेशियमचा म्हटलं जातं कार्पेल किंवा पिस्टिल, ठीक आहे. तर कार्पेल आणि पिस्टिल. पुढे काय की ज्यावेळी तुम्ही स्टेमेन स्टडी करता, फॉर एक्झाम्पल या प्रेझेंटेशन मध्ये तिसरी डायग्राम आहे सगळ्यात खाली छोटी, ठीक आहे, तर तो आहे स्टेमेन, तो आहे अँड्रोशियम, बरोबर. आता स्टेमेन मध्ये दोन रिजन दिसतात, एक खाली देठ असतं आणि वर काहीतरी दोन असे स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत. नाउ दॅट स्टॉक, ठीक आहे, तो जो देठ आहे इट इज कॉल्ड अ स्टॉक, आणि त्यावर जे दोन वर दिसतात तर ते आहेत तुमचे अँथर लोब्स, ठीक आहे. सो टिपिकल स्टेमेन हॅज अ स्टॉक अँड ऑन विच देर आर टू अँथर लोब्स, ठीक आहे. आता दोन अँथर लोब्स आहेत म्हणून एक त्याला टर्म आहे, दॅट टर्म इज कॉल्ड ॲज बायलोब्ड, while each lobe has what we say as two sac like structures. प्रत्येक लोब मध्ये दोन सॅक्स आहेत, ठीक आहे, आणि त्या सॅक मध्ये प्रेझेंट असणारे तुमचे पोलन ग्रेन्स. आणि पोलन ग्रेन काय आहे तर हा तुमचा पहिला गॅमेटोफाइट आहे, इथून गॅमेट तयार होणार आहे, ठीक आहे. तर तुमचा पोलन सॅक आहे, ठीक आहे, किंवा तुमचे दोन अँथर लोब्स आहेत. प्रत्येक अँथर लोब मध्ये दोन सॅक लाईक स्ट्रक्चर्स आहेत, दोन पोलन सॅक्स आहेत. त्याला अजून एक टर्म आहे की मायक्रोस्पोरांजिया प्रेझेंट आहे, ठीक आहे. तर एकामध्ये दोन आहेत तर आपल्याकडे तर दोन लोब्स आहेत. बोला. हा पोलन ग्रेन हा हा मेल पार्ट असतो का फिमेल पार्ट असतो? मेल पार्ट आहे. पोलन ग्रेन इज मेल पार्ट अँड व्हेन यू स्टडी एग तो आहे फिमेल पार्ट, ठीक आहे. आता कसं असतं की प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल ना, त्यांचे दोन जनरेशन्स असतात एकाच ॲनिमलमध्ये किंवा एकाच प्लांट बॉडीमध्ये, ठीक आहे. जनरेशन कुठले असतात तर एक असतो स्पोरोफायटिक जनरेशन, दुसरा असतो गॅमेटोफायटिक जनरेशन, ठीक आहे. स्पोरोफायटिक जनरेशन म्हणजे काय की जिथं गॅमेट तयार होत नाहीत ना तर ते सगळे स्पोरोफायटिक जनरेशन्स. जिथं गॅमेट तयार झाला तो झाला तुमचा गॅमेटोफायटिक जनरेशन, ठीक आहे. आता हे जर कोरिलेट करायचं असेल तुम्हाला सेल डिव्हिजन बद्दल, ठीक आहे, तर ज्यावेळी मिओसिस घडतं त्यावेळी गॅमेट तयार होतात, बरोबर. एकदा मिओसिस झाला की गॅमेटोफायटिक जनरेशन सुरू झाली, ठीक आहे. ज्या वेळेला आता ह्युमन्सच्या केसमध्ये क्रोमोझोम किती असतात 46 असतात प्रत्येक सेलमध्ये. जर एका सेलमध्ये 46 क्रोमोझोम्स असतील तर ती सेल झाली स्पोरोफायटिक सेल. तेच जर 46 चे 23 झाले तर ज्या सेलमध्ये 23 आहेत तर ती झाली गॅमेटोफायटिक सेल, कळतंय. तर आता तुमचा पोलन ग्रेन आहे तर तो हो सर. मेल आहे, एक ज्यावेळी येईल तो असेल फिमेल, ठीक आहे. आता परत येऊ आपण आपल्या स्ट्रक्चर ऑफ स्टेमेनला, ठीक आहे. आता स्टेमेनला खाली स्टॉक आहे, त्या स्टॉकला म्हणायचा फिलामेंट. त्याच्यावर दोन लोब्स आहेत तर ते झाले अँथर लोब्स. प्रत्येक लोब मध्ये दोन सॅक आहेत, असे एकूण तिथं 4 सॅक्स आहेत. हेन्स इट इज कॉल्ड एज टेट्रास्पोरॅन्जिएट, ठीक आहे. सो व्हॉट इज टेट्रास्पोरॅन्जिएट किंवा तिथं टर्म्स आहेत. सो वेन यू write about an stamen, a stamen, you write there is a filament. On those filaments there are two anther lobes, hence that anther is called as bilobed, ठीक आहे. त्याच्यावरती दोन लेयर्स असतात म्हणून तो झाला डायथिकस, ठीक आहे. आणि प्रत्येक लोब मध्ये दोन सॅक्स आहेत, दोन मायक्रोस्पोरांजिया आहेत, म्हणून आपल्याकडे दोन लोब्स होते, एकामध्ये दोन तर दोन मध्ये 4 झाले, ठीक आहे. सो देर विल बी 4 मायक्रोस्पोरांजिया, हेन्स इट इज कॉल्ड ॲज टेट्रास्पोरॅन्जिएट. टेट्रा म्हणजे 4, स्पोरांजिएट म्हणजे स्पोरांजिया, तर 4 स्पोरांजिया आहेत. आता ही जर तुम्ही डायग्राम व्यवस्थित बघितली खाली
तर तिथं तुम्हाला 4 गोल दिसतात छोटे छोटे. ठीक आहे, त्याचे 4 गोल आहेत ना, ते 4 मायक्रोस्पोरांजिया आहेत. हे 4 तुम्ही लिहिणार ना तिथं की देर आर 4 मायक्रोस्पोरांजिया, त्यापेक्षा तिथं वर्ड काय लिहायचा, टेट्रास्पोरांजिएट. तुम्ही लिहिणार की तिथं 2 अँथर लोब्स आहेत. फॉरगेट अबाउट इट. राईट बायथिकस, डायथिकस, बाय लोब्ड असे तुम्ही टर्म्स वापरायचे. कळालं इथपर्यंत? येस सर. ओके. यस सर. होय सर. हा, आता नेक्स्ट कंडिशन काय आहे, वी आर गोइंग टू सी स्टडी दिस डायग्राम ना. ठीक आहे, नाउ दिस डायग्राम बिलॉंग्स टू एन यंग अँथर. आता आपण मग असे बघितले की तिथं 2 लोब्स आहेत, त्या 2 लोब मध्ये 4 गोल दिसत आहेत आतमध्ये, तर हे ते स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, नाउ व्हेन यू स्टडी अ टीएस ऑफ अँथर, अँथर म्हणून तुम्ही सेक्शन पास केला. ठीक आहे, आणि तुम्ही टीएस स्टडी करताय. ठीक आहे, आता स्टडी करत असताना टीएस मध्ये पहिला अँथर मध्ये काय स्टडी करतो की त्याला वॉल्स किती आहेत. ठीक आहे, सो व्हेन यू स्टडी अन अँथर अँड यंग अँथर हॅज 4 वॉल लेयर्स, 4 वॉल लेयर असतात. ठीक आहे, आता जी सेकंड डायग्राम दिसते, एरो करून पुढे तिने टाकलाय पुढे. ठीक आहे, इन दॅट सेकंड डायग्राम यू कॅन सी द आउटर मोस्ट लेयर लेबल्ड ॲज इपिडर्मिस. डर्मा म्हणजे लेयर, इपी म्हणजे सगळ्यात बाहेर सगळ्यात वर. सो इपिडर्मिस, लो द इपिडर्मिस इज एंडोडर्मिस किंवा एंडोथेशियम. एंडो म्हणजे आत, इपी म्हणजे बाहेर. एंडोडर्मिसच्या खाली अजून एक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज मिडल लेअर. तर 3 लेअर झाले. त्याच्या आतमध्ये अजून एक लेअर आहे कॉल्ड ॲज टपेटम. सो देर आर 4 वॉल लेयर्स, एपिडर्मिस, एंडोथेशियम, मिडल लेअर अँड टपेटम. आता यांची खासियत काय आहे, एपिडर्मिस असेल तो सिंगल लेअर आहे, एकच लेअर असतो. त्याच्या खाली एंडोथेशियम आहे, तो पण एकच लेअर आहे. त्याच्या खाली अजून एक आहे, तो आहे मिडल लेअर. तर इथं मल्टिपल लेयर्स आहेत. मग तिथं 1 असेल, 2 असेल, 3 असेल, किती असू शकतात. आणि सगळ्यात आतमध्ये आहे तो आहे टपेटम. टपेटम पण एकच लेअर असतो. आता ह्या सगळ्या लेयर्सचं काहीतरी फंक्शन आहे, म्हणून तर प्रेझेंट आहेत. फंक्शन काय आहे, जर अँथर ब्रेक करायचं असेल, आता तिथं तिसरी डायग्राम बघितली ना, अँथर फुटलाय बरोबर, त्यातून पोलन ग्रेन्स बाहेर पडत आहेत. मग हे फुटले कशामुळे, तर आतले जे तुमचे पहिले 2 लेयर्स होते सगळ्यात बाहेरचे, एक इपिडर्मिस, दुसरा एंडोथेशियम, दे हेल्प इन ब्रेकिंग ऑफ अँथर्स. आता इथे टर्म आहे, इट इज कॉल्ड ॲज dehiscence. What is a dehiscence mean? It is breaking of anthers, release of pollen grains, which is called as a dehiscence. आणि dehiscence ला हेल्प कोण करतं, इपिडर्मिस अँड एंडोथेशियम. ठीक आहे, तर हे 2 झाले. आता बाकी 2 लेअर आहे, एक तुमचा मिडल लेअर आणि दुसऱ्याला टपेटम. आता मिडल लेअरचा रोल काय असतो, तर मिडल लेअर डेव्हलप म्हणजे ज्यावेळी अँथर डेव्हलप होत असतो, ज्यावेळी अँथरचं एक स्ट्रक्चर तयार होत असतं ना, तेव्हा त्याला न्यूट्रिशन द्यायचं असतं, त्याला फूड द्यायचं असतं. तर हे फूड कोण देतं, तर मिडल लेअर देतो. ठीक आहे, आणि त्यानंतर सगळ्यात आत आहे एक सिंगल लेअर टपेटम. ठीक आहे, आता इथं जे दिसतं ना तुम्हाला, एक पहिली डायग्राम दिसते, तिथं सगळ्यात आत काहीतरी गोल काढलेले आहेत, 4 गोल आहेत. तर हे 4 गोल आहेत ना, ह्याची जी आउटर मोस्ट लेअर आहे ना, तर ती आहे तुमची टपेटमची. ठीक आहे, टपेटमचा रोल काय असतो, तर नरिशमेंट द्यायचं. कोणाला, त्याच्या आतमध्ये जे पोलन ग्रेन तयार होत आहेत ना, तर त्यांना नरिशमेंट दिले त्याने, जेणेकरून ते डेव्हलप होतील. ठीक आहे, आता एकदा तुमचा यंग अँथर जो होता तो मॅच्युअर झाला, म्हणजे त्यात पोलन ग्रेन तयार झाले, तर त्यावेळी त्याचे 4 वॉल लेयर्स नसतात. तिथं प्रेझेंट असतात फक्त 2च. कुठले, तर इपिडर्मिस आणि एंडोथेशियम. मिडल लेअर वापरला गेलाय, टपेटम वापरला गेलाय. आता जो सगळ्यात आतमध्ये आहे ना, तर ते प्रेझेंट आहे तुमचे सॅक, आणि त्या सॅक मध्ये प्रेझेंट आहेत तुमचे हे पोलन ग्रेन्स. इथपर्यंत कळतंय मी काय सांगितले, इथपर्यंत लक्षात ठेवायची एकच गोष्ट, 4 वॉल लेयर्स आहेत. समजते? होय हो सर. सर. ओके. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे समथिंग कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरोजेनेसिस. ठीक आहे, आता जेनेसिस मीन्स फॉर्मेशन, आणि पुढे टर्म मध्ये काय दिलंय, मायक्रोस्पोर. ठीक आहे, सो व्हेन यू से फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर्स, कोणापासून तयार झाले, तर मायक्रोस्पोर मदर सेल्स पासून. ठीक आहे, आता मायक्रोस्पोर मदर सेल्सलाच दुसरा शब्द आहे पोलन मदर सेल्स. हे कुठं प्रेझेंट होत आहेत, तर इथं दुसऱ्या डायग्राम मध्ये आतमध्ये काहीतरी लाल लाल टिपके दिसत आहेत ना,
Now those red color spots are nothing but your microspore mother cells, म्हणजेच पोलन मदर सेल्स. आता इथं काय आहे, तर इथं आहेत की 2 सेट क्रोमोझोमचे आहेत, म्हणजे इथं 2n स्ट्रक्चर आहेत, म्हणजे प्रत्येक क्रोमोझोम हा पेअर मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. तर अशा सेल्स मध्ये घडतं मिओसिस, आणि मिओसिस मुळे तयार होतात तुमचे हॅप्लॉइड सेल्स. हॅप्लॉइड म्हणजे काय, व्हॉट इज मिओसिस? इट इज रिडक्शन इन क्रोमोझोम नंबर. म्हणजे इथं 2 सेट होते, ते हाफ झाले, म्हणून आता काय झाला n. म्हणजे जर 2n40 असेल तर n किती झाला 20. 2n ला म्हणलं जातं डिप्लॉइड, सिंगल n ला म्हणलं जातं हॅप्लॉइड. ठीक आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मायक्रोस्पोरोजेनेसिस? इट इज फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर्स फ्रॉम कोणापासून, तर पोलन मदर सेल्स किंवा मायक्रोस्पोर मदर सेल्स, काही लिहा चालून जातं. कुठल्या प्रोसेस पासून, तर मिओसिस पासून. सो इट इज फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर्स from pollen mother cells through meiosis, which is called as microsporogenesis. ठीक आहे. आता हा तुमचा मायक्रोस्पोर मदर सेल आहे किंवा पोलन मदर सेल आहे, हा ज्यावेळी ब्रेक होतो किंवा इथं मिओसिस घडतं, ह्याच्यापासून काय तयार होतं, तर तयार होतो एक टेट्रॅड. आता टेट्रॅड कसा आहे ते तुम्हाला मी डायग्राम काढून दाखवतो. या पीपीटी मध्ये नाही आहे, बट आय विल शो यू हाऊ इज अ मायक्रोस्पोर टेट्रॅड. दिसतंय काहीतरी, एक ब्लँक पेज दिसतंय का? काळं काळं दिसत आहे. व्हाईट पेज दिसतंय का? नाही सर. नाही सर. ब्लॅक दिसतंय सर. ओके ओके, सेकंड, 1 सेकंड. फक्त मी तुम्हाला बहुतेक हे स्क्रीन शेअर केली नसेल म्हणून दिसत असेल तुम्हाला. आय विल शेअर द कम्प्लीट स्क्रीन विथ यू. ठीक आहे. सो व्हाईट स्क्रीन दिसते ना, व्हाईट स्क्रीन सगळ्यांना आता? हो दिसते सर. So first thing is, this is your megaspore with a nucleus, sorry, microspore mother cell. So this is microspore mother cell. ठीक आहे. आता ह्याच्यात क्रोमोझोम किती आहेत, तर डिप्लॉइड 2 सेट्स आहेत क्रोमोझोमचे इथे. Now this will undergo meiosis. Okay, so this undergoes meiosis, that is reduction division, and it will form, एका सेल पासून 4 सेल तयार होतात. ठीक आहे. सो इट विल फॉर्म अ टेट्रॅड. टेट्रॅडचा अर्थ काय, 4 सेल तयार झालेत पण 4 ते अजून एकत्रच आहेत, अजून वेगवेगळे झालेच नाहीयेत, तर दॅट इज अ टेट्रॅड. आता टेट्रॅड दिसतो कसा, ठीक आहे, आणि मिओसिस झालाय म्हणून क्रोमोझोम नंबर हाफ झालाय. सो 2n divided by 2 will be single n, which means you are talking about a haploid set. आता हा होता तुमचा डिप्लॉइड होता. डिप्लॉइड म्हणजे 2, हॅप्लॉइड म्हणजे 1. ठीक आहे. आता टेट्राइड दिसतो कसा, सो टेट्राइड इज समथिंग लाइक दिस. सो दिस इज अ ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग 4 सेल्स, 1 2 3, आणि ह्याच्या मागं अजून एक आहे, तर 4 सेल असे तयार होतात. तर हा झाला टेट्राइड. ठीक आहे. आता हे जे तयार झालेत ना, तर हे 4 मायक्रोस्पोर्स आहेत. कळालं इथपर्यंत? होय सर. ठीक आहे. सो दिस एंटायर प्रोसेस of formation of microspores from microspore mother cell is called as microsporogenesis. Okay. So after this there is a second process which is called as, आता सगळं मी एकदा सांगतो तुम्हाला आणि मग परत स्लाइड शो बघू, म्हणजे रिव्हिजन होऊन जाईल तुमची. सो दिस इज युअर मायक्रोस्पोरोजेनेसिस. एकदा मायक्रोस्पोर तयार झाले की पुढचं काय काय असतं की हे टेट्रॅड आहे, तर हे सगळे सुट्टे होतात आणि 4 वेगळे स्पोर्स असे तयार होतील तुमचे. ठीक आहे. नाउ दीज आर
युअर 4 मायक्रोस्पोर्स. आतापर्यंत ह्याला कुठलीही वॉल फॉर्मेशन वगैरे काय जास्त नव्हतं. इथून पुढे काय होतं, ह्याच्यावर वॉल्स तयार व्हायला चालू होतात. नाउ दिस गेट्स कन्वर्टेड इनटू अ पोलन ग्रेन. ठीक आहे. आता हा जो आहे ना पोलन ग्रेन, दिस इज युअर फर्स्ट मेल गॅमेटोफाइट. आणि ह्याच्यामध्ये तयार होणार तुमचे गॅमेट्स. ठीक आहे. आता हा मेल गॅमेट कसा दिसतो किंवा पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे. सो पोलन ग्रेन विल हॅव an inner wall on which there is a outer wall which is thick and protective in nature. ठीक आहे. तर हा आहे आतला इनर वॉल. सो दिस इज युअर इनर वॉल. आणि हा पूर्ण आहे ना, सो दिस इज युअर आउटर वॉल. कॅरेक्टर काय आहे. सो आउटर वॉल इज कॉल्ड ॲज एक्झाइन. द इनर वॉल इज कॉल्ड ॲज इंटाइन. ठीक आहे. आता जो आउटर वॉल आहे एक्झाइन, ह्याचा रोल काय आहे, तर हा थिक आहे, हा प्रोटेक्शन देतो. इनरचा रोल काय असतो, तर पुढे एक कन्सेप्ट येते समथिंग कॉल्ड ॲज पोलन ट्यूब फॉर्मेशन. तर हा पोलन ट्यूब तयार करतो. कसं तयार करतो, असं काही आहे का, आहे. आता पहिला तुमचा एक्झाइन घ्या. ठीक आहे. एक्झाइन रिजिड आहे, घट्ट आहे, प्रोटेक्शन आहे. प्रोटेक्टिव्ह का आहे, रिजिड का आहे, कारण इथे कंपाऊंड प्रेझेंट आहे, समथिंग कॉल्ड ॲज स्पोरो पोलेनिन. ठीक आहे. कितीही ऍसिड टाका, कितीही बेस टाका, कितीही त्याला टेम्परेचर वाढवा, कितीही त्याला लोअर टेम्परेचर मध्ये ठेवा ना, तरी हा कंपाऊंड कधीही डिनेचर होत नाही, खराब होत नाही. हेन्स दिस इज कॉल्ड ॲज द मोस्ट रेजिस्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रेझेंट इन द एंटायर वर्ल्ड. अख्ख्या जगात एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक म्हणजे काय, ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन प्रेझेंट आहे, ठीक आहे, असा कंपाऊंड जो आहे तो सगळ्यात रेजिस्टंट, सगळ्यात टफ कुठला आहे, तर स्पोरोपोलिनिन प्रेझेंट आहे. आता हा स्पोरोपोलिनिन ह्या पोलन ग्रेनवर सगळीकडे प्रेझेंट आहे का, नाही. काही ठिकाणी ऍबसेंट आहे. आता जिथं ऍबसेंट असेल, ठीक आहे, सो आय विल शो यू समथिंग. ठीक आहे. So there is a region where it is absent. So for example, it is absent over here. Okay. So here there is formation of something called as a pore. So this becomes a germ pore. So this is a region on exine where sporopollen is absent. तो ओपन असो येतं. ठीक आहे. आता ज्या वेळेला असा पोलन ग्रेन पडतो कुठे, तर स्टिग्मावर, फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरवर, तिथलं पाणी असेल ना, मॉइश्चर असेल, ते ऍब्झॉर्ब करतो. ऍब्झॉर्ब झालंय कसं होतं, की हा बाहेरचा स्ट्रक्चर जो आहे, एक्झाइन जो आहे ना, तो कडक आहे. ठीक आहे, त्याला काही फरक पडत नाही. पण आतला जो इंडाइन आहे ना, तो थिन आहे, तो सेन्सिटिव्ह आहे. तर ते पाणी घेतल्यानंतर तो स्वेल व्हायला, फुगायला चालू करतो, स्वेलिंग चालू होतं. आता स्वेलिंग चालू झालं की बाहेरचं तर घट्ट आहे, तर तो फुगू शकत नाही. तर काही रिजन्स आहेत जे जर्म पोर आहेत ना, तर हे तिथं ऍबसेंट आहे, तो तिथं गडक नाहीये. तर तिथून हा इंटाइन एक ट्यूबच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो. दिस इज कॉल्ड ॲज अ पोलन ट्यूब. ठीक आहे. इनसाइड दिस पोलन ग्रेन देर इज अ सिंगल न्यूक्लियस. ठीक आहे. तर असा स्ट्रक्चर आहे तुमच्या पोलन ग्रेनचा. समजलं हे प्रोसेस. हो सर. ठीक आहे. Yes, आता sir. काय बघितलं आपण, पहिला मायक्रोस्पोरोजेनेसिस बघितला, मायक्रोस्पोर कसा तयार झाला. त्यानंतर मायक्रोस्पोर पासून आपला पोलन ग्रेन कसा तयार झाला. ठीक आहे. आणि पोलन ग्रेनचं आपण स्ट्रक्चर बघितलं इथे. ठीक आहे. सो दिस इज युअर अ मेल गॅमेटोफाइट. ठीक आहे. सो अनदर थिंग इन दिस विच आय एम गोइंग टू टेल यू इज रिगार्डिंग व्हॉट वी से ॲज, एक सेकंड, हे पहिला बारीक करतो सगळं, म्हणजे मला परत दुसरं लिहिता येतं. ठीक
ठीक आहे. तर गॅमेट तरी तयार झाला, म्हणजे गॅमेट नाही, पोलन ग्रेन तयार झालाय. ठीक आहे. इथून पुढे त्याचा गॅमेट फॉर्मेशन पाहिलं आपल्याला. ठीक आहे. सो नेक्स्ट इज हाऊ द मेल गॅमेट्स आर फॉर्म्ड. इथं काय आहे, तर पहिला घ्या आपण आपला हा पोलन ग्रेन. ठीक आहे. इथं वर दिसतो आपल्याला अजून पोलन ग्रेन. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये पहिला एक डिव्हिजन घडेल. ठीक आहे. आफ्टर फर्स्ट डिव्हिजन देर आर 2 cells formed. Hence this is called as a 2 cell structure. कुठले सेल तयार होतात, तर एक मोठा सेल तयार होतो, दॅट इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह सेल, अँड द सेकंड सेल इज कॉल्ड ॲज जनरेटिव्ह सेल. असे 2 सेल्स तयार झाले. कुठला, तर एक व्हेजिटेटिव्ह सेल, दुसरा जनरेटिव्ह सेल. आता पुढं काय होऊ शकतं, की आता हा जो पोलन ग्रेन आहे ज्यामध्ये असे 2 सेल्स आहेत, तर हा असा त्या प्लॅन्ट मधून बाहेर पडतो, त्या फ्लॉवर मधून बाहेर पडतो. आणि कुठं पडतो, तर हा बाहेर जातो पोलन ग्रेन, आणि हा जाऊन पडतो तुमच्या स्टिग्मावर. म्हणजे पॉलिनेशन होतंय. पॉलिनेशन म्हणजे काय, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू द स्टिग्मा ऑन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. तर हे ट्रान्सफर केलं जातं. मग जे 70% तुमचे जे 60% जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत ते ह्या स्टेजला रिलीज होतात, पोलन ग्रेन्स. म्हणजे 60% ऑफ एंजिओस्पर्म्स release their pollen grains in a 2-celled structures where the 2 cells are a vegetative cell and a generative cell. मग उरलेले 40% काय करतात, तिथं तुमचा जो जनरेटिव्ह सेल आहे, म्हणजे एक तर तुमचा व्हेजिटेटिव्ह सेल प्रेझेंट आहे, आणि जो जनरेटिव्ह सेल होता हा होतो डिवाइड. ठीक आहे. आणि ह्या जनरेटिव्ह सेल पासून तयार होतात 2 मेल गॅमेट्स. आता किती सेल्स झाले, किती सेल्स आहेत, एक व्हेजिटेटिव्ह सेल आहे, 2 मेल गॅमेट्स आहेत, म्हणजे 3 सेल. 3 सेल्स. सो दिस इज कॉल्ड ॲज अ C3 सेल स्ट्रक्चर. आणि या स्ट्रक्चर मध्ये पण काही पोलन ग्रेन रिलीज होतात. हे किती प्लांट्स आहेत, तर 40% अँजिओस्पर्म प्लांट्स आहेत. सो ऍट दिस स्टेज द युअर मेल गॅमेट्स किंवा असतील तुमचे पोलन ग्रेन्स असतील ते रिलीज झाले आणि ते फिमेल जाऊन पडले पाहिजे. तर इथपर्यंत आहे तुमचा मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. समजलंय का मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर? होय सर, समजलं. हो नक्की सर. सगळ्यांना? यस सर. ओके. सो आपण परत प्रेझेंटेशन कडे जाऊ, ह्याच्यातले पॉइंट रिपीट होतील तर चांगली गोष्ट आहे. So I will go back to your meeting. So we were here. दिसते ना प्रेझेंटेशन सगळ्यांना? हो सर. हो सर, Okay. दिसतंय. Okay. So first we completed this point, microsporogenesis. It is formation of microspores. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितले टेट्रॅड्स, टेट्रॅड कसा दिसला. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे बघितलं की पोलन ग्रेन कसा तयार होतो. ठीक आहे. इथं लिहिले त्यांनी, इट इज स्फेरिकल, गोल आहे. ठीक आहे. इट रिप्रेझेंट्स द फर्स्ट मेल गॅमेटोफाइट. मगाशी आपण ते लिहिलं होतं. ठीक आहे. 2 वॉल लेयर्स आहेत, लिहिलेलं आहे. एक्झाईन, एक्झाईन मध्ये स्पोरोपोलेनिन प्रेझेंट आहे. ठीक आहे. मोस्ट रेजिस्टंट ऑर्गॅनिक मटेरियल. ठीक आहे. आणि जिथं स्पोरोपोलेनिन ऍबसेंट आहे तिथं प्रेझेंट असतात जर्म पोर्स ऑन एक्झाईन. Then we move to the inner wall layer which is called as intine. Okay. Then at maturity the cell or the pollen grain will divide to form 2 cells, a vegetative cell, a generative cell. ठीक आहे. इथं आपण खाली परत लिहिलेलं आहे, व्हेजिटेटिव्ह सेल मोठी असते, बिगर इन साइज, अँड जनरेटिव्ह सेल इज स्मॉलर इन साइज. 60% अँजिओस्पर्म या स्टेजला त्यांचे पोलन शेड करतात, रिलीज करतात. आणि जे उरलेले आहेत ते कितीला करतात, तर ते करतात 3 सेल स्ट्रक्चरला, जिथे तुमचे व्हेजिटेटिव्ह तुमचा जो जनरेटिव्ह सेल आहे तो डिवाइड झाला आणि 2 मेल गॅमेट्स तयार झाले. मग 3 सेल्स कुठले, एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि 2 मेल गॅमेट्स. कळतंय? इथं पण आपण बोललो होतो.
आणि ही त्याची डायग्राम. समजतंय? आता आपण एक्झाम दाखवला बरोबर, जे तुमच्या डायग्राम मध्ये शेवटचा फोटोग्राफ आहे म्हणजे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ ऑफ पोलन ग्रेन हे दिसतं ना, हे सगळे तुमचे एक्झामचे डायग्राम्स आहेत. म्हणजे असा दिसतो पोलन बाहेरून. ठीक आहे. त्यानंतर आतमध्ये कसं आहे तर इकडे तुम्हाला डायग्राम दिसतात 2.5 मध्ये एनलार्ज व्ह्यू ऑफ पोलन टेट्रॅड. पहिला पोलन टेट्रॅड आहे. त्यानंतर पहिला आहे तो मायक्रोस्पोर आहे. त्याच्यामध्ये 2 वॉल लेयर्स आहेत. तो बाहेरचा आहे तो एक्झाईन, आतमध्ये आहे तो इंटाईन. त्याच्या आतमध्ये त्याचा न्यूक्लियस आहे. नंतर जो जर लास्ट डायग्राम बघितली तुम्ही तिथं तुम्हाला व्हेजिटेटिव्ह सेल मोठा दाखवत आहेत आणि खाली आहे तो तुमचा जनरेटिव्ह सेल आहे. बरोबर ना? हो सर. हे आपण बघितलं सगळं. ठीक आहे. आता हा जो पोलन ग्रेन आहे म्हणजे बिफोर फॉर्मेशन ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल जनरेटिव्ह सेल, ह्याचा उपयोग काय आपल्यासाठी, ठीक आहे, किंवा ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, सिग्निफिकन्स काय आहे. तर पहिला, ठीक आहे, काही प्लांट्स आहेत जे फॉर एक्झाम्पल काँग्रेस माहित आहे ना, काँग्रेसचं प्लांट असतं, काँग्रेसचं गवत असतं. आता काँग्रेसचं गवत जर तुम्ही हो हातावर सर. चोळलं तर काय होतं, अलर्जी होते. ठीक आहे. तर काही पोलन ग्रेन्स हे अलर्जेटिक्स आहेत. काही पोलन ग्रेन्समुळे तुम्हाला छातीला त्रास होतो, ब्रॉन्कियल स्पासम होतं. ठीक आहे. किंवा तुमचे रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होतात, मग अस्थमा असेल किंवा ट्युबरक्युलोसिस असेल, ब्रॉन्कायटिस असेल तर येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर अजून काय जण एक उपयोग काय आहे की जे ऍथलीट्स असतात, धावणारे आहेत, स्विम करणारे आहेत ना, तर हे पोलन टॅबलेट्स खातात. कशासाठी? तर पोलन्स आर अ व्हेरी रिच सोर्स ऑफ एनर्जी. ठीक आहे. एनर्जीचा खूप रिच सोर्स आहे. तर ऍथलीट्स असतील किंवा रेसचे घोडे असतात ना, यांना पोलनचे टॅबलेट दिले जातात. ठीक आहे. त्यानंतर अजून एक काय कन्सेप्ट आहे की वेन यू से दॅट की पोलन्स वायबिलिटी काय आहे ना, व्हॉट यू मीन बाय वायबल, की पोलन जर्मिनेशन किंवा पोलन फॉर्मेशन, पोलन तयार झाला, पोलन ग्रेन तयार झाला, तिथून पोलन जर्मिनेशन म्हणजे काय, पोलन ट्यूब तयार होते, तोपर्यंत जो लागणारा वेळ आहे दॅट इज कॉल्ड एज पोलन वायबिलिटी. ठीक आहे. व्हॉट इज वायबिलिटी? इट इज द टाइम पिरियड फ्रॉम पोलन फॉर्मेशन अंटिल इट्स जर्मिनेशन कॉल्ड एज पोलन वायबिलिटी. मग काही पोलन्स आहेत ना, ह्याची वायबिलिटी खूप कमी असते. किती कमी आहे तर 30 मिनिट, 1 तास एवढंच आहे. ठीक आहे. आणि काही पोलनची वायबिलिटी आहे ना ती खूप जास्त आहे, महिने राहतात. ठीक आहे. मग आता 30 मिनिटं कोणाची आहेत, जेवढे काही सिरियल्स आहेत, जे तुम्ही ते धान्य खाता, गहू, ज्वारी, भात, मका, ठीक आहे, तर ह्या सगळ्यांमध्ये जी पोलन वायबिलिटी आहे ना ही 30 मिनिटाची आहे. त्यामुळे प्लांट काय करतो की पोलन्स भरपूर तयार करतो, हजारात पोलन्स तयार करतो, भरपूर हजारात का लाखो तयार करतो. ठीक आहे. कारण त्याला रिस्क घ्यायची नाहीये, त्याला पॉलिनेशन करायचं आहे, फर्टिलायझेशन 100% करायचं आहे. हेन्स इट हॅज टू प्रोड्यूस अ लॉट ऑफ पोलन ग्रेन्स and the pollen viability is only 30 minutes. This is important for your MCQs. ठीक आहे. नीट असेल, सीईटी असेल, त्याला ते इम्पॉर्टंट आहे. दुसरं काय सांगितलं तुम्हाला की काही प्लांट्स आहेत त्यांची पोलन वायबिलिटी किंवा पोलन जिवंत राहण्याची जी वेळ आहे ना ही खूप जास्त आहे, महिन्यामध्ये आहेत. याचे एक्झाम्पल कुठले, तर रोजेसी, रोजची फॅमिली, लेग्युमिनॉसी म्हणजे ज्या प्लांट्सला पॉड्स येतात, शेंग येतात, तर त्याची फॅमिली. आणि तिसरी आहे सोलॅनेसी, हे टमॅटो असेल, पटॅटो असेल, ठीक आहे, तर ह्यांची फॅमिली सोलॅनेसी. तर या 3 फॅमिलीचे जे पोलन ग्रेन्स आहेत ना हे महिने राहतात, 2-2 महिने, 3-3 महिने राहतात व्यवस्थित. ठीक आहे. आणि जी लास्ट कन्सेप्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज पोलन स्टोरेज. आता पोलन ग्रेन तुम्ही स्टोअर करू शकता का? करू शकतो, वर्षानुवर्ष स्टोअर करू शकतो. कशा स्टोअर करतो तर लिक्विड नायट्रोजन. आता नायट्रोजन जो आहे ना तो गॅस आहे, ज्यावेळी तो कॉम्प्रेस करता आणि तो लिक्विड करता त्यावेळेला त्याचं टेम्परेचर डिक्रीज होतं. किती होतं तर -196 डिग्रीज. ठीक आहे. झिरोला बर्फ साठतं, तर -196 किती होईल, ते खूप जास्त लो स्टोरेज आहे. ठीक आहे. लो टेम्परेचर आहे. तर ह्या टेम्परेचरला म्हटलं जातं क्रायो प्रिझर्वेशन. क्रायो मीन्स बिलो झिरो म्हणजे क्रायो. ठीक आहे. आता तुम्ही जनावर डॉक्टर बघितला तुमच्या गावामध्ये? हो सर. बघितलाय ना. आता जनावर डॉक्टर एक कॅन घेऊन फिरतो कायम गाडीला लावून. ठीक आहे. त्यामध्ये काय असतं, बैलाचा किंवा रेड्याचा स्पर्म असतो. ठीक आहे.
मग हे स्टोअर करायला एक लिक्विड ठेवतात त्यात काय असं धूर बाहेर येत असतो. दॅट लिक्विड इज कॉल्ड एज लिक्विड नायट्रोजन. तशा लिक्विड जर तुम्ही तुमचे पोलन ठेवले तर वर्षानुवर्षे त्याला तुम्ही ते प्रिझर्व करू शकता, म्हणजे वर्षांनंतर तुम्ही परत वापरू शकता, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. इथं लक्षात काय ठेवायचं आहे की पोलन्स कॅन बी प्रिझर्वड इन विच केमिकल, लिक्विड नायट्रोजन, ॲट व्हॉट टेम्परेचर, -196 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. सो दिस इज द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ पोलन ग्रेन. तर हा इम्पॉर्टन्स आहे. इम्पॉर्टन्स काय होता, तर पोलन ग्रेन पासून अलर्जी होते, काही रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होतात, काही डिसीजेस होतात. ठीक आहे. त्यात एक्झाम्पल कुठला, तर पार्थेनियम. पार्थेनियम म्हणजे तुमचा काँग्रेस. ठीक आहे. काँग्रेस पार्टी नाही, काँग्रेस गवत. ठीक आहे. पण ह्याला काँग्रेसच का नाव दिलं, ह्याला एक इतिहास आहे. ठीक आहे. हा काँग्रेस एक तर आपला पहिला प्लॅन्ट नाही, आपला इंडियाचा प्लॅन्ट नाही आहे, हा बाहेरून आला. ठीक आहे. कुठून आलाय, तर अमेरिकेतून आला. कधी आला, 1970 मध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला होता तेव्हा भारतामध्ये पीक उगवलं नव्हतं. ठीक आहे. मग गहू नव्हता, मग गहू आपण काय केला, इम्पोर्ट केला, बाहेरून मागवला. कुठून मागवला, तर अमेरिकेतून मागवला. आणि 1970 मध्ये ज्यावेळी अमेरिकेतून हा इकडे आपल्याकडे आला, ठीक आहे, तर त्यावेळेला त्या गव्हामध्ये काही मिक्स झाले होते हे तुमचे पार्थेनियमचे सीड्स, काँग्रेसचे सीड्स. मग हे इंडियामध्ये आले, हे आपण गहू वाटल्यानंतर हे पार्थेनियम सीड्स पण ऍक्सिडेंटली वाटले गेले आणि हे जमिनीवर पडले, हे वाढला आणि त्यावेळी हा पसरत सुटला सगळीकडे. म्हणून आता भारतामध्ये सगळीकडे तुम्हाला पार्थेनियम दिसतो. तुम्ही काश्मीरला जा नाहीतर कन्याकुमारीत जा, काँग्रेस गवत सगळीकडेच आहे. ठीक आहे. आणि त्यावेळी इंडियामध्ये सगळ्यात मोठी पॉलिटिकल पार्टी कुठली होती, तर काँग्रेस होती. म्हणून ह्याला नाव दिलं काँग्रेस. हा त्याचा इतिहास. ठीक आहे. हे तुमच्या चॅप्टर मध्ये नाहीये, पण आपल्याला माहित असावं आपण का अभ्यास करतो, ह्याला नावच असं का दिलं. सो दिस इज रिगार्डिंग इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ युअर पोलन ग्रेन. लक्षात राहील तुम्हाला इथपर्यंत? हो सर. राहील. आता ही जी स्लाइड आहे ना, ही पोलन ट्यूबची म्हणजे पोलनची ह्याची स्लाइड आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, हे गोळ्या आहेत. ठीक आहे. तर अजून एक उपयोग तुम्हाला सांगतो पोलन्सचा. ठीक आहे. आता एका ठिकाणी जर आता जांभळाची शेती केली असेल माणसांनी, म्हणजे जांभळाची झाडं भरपूर लावलेत. ठीक आहे. तर आता माणसं काय करतात की त्याच्याबरोबर काही बॉक्स ठेवतात. त्या बॉक्समध्ये आहे ना हनी बीज आहेत, मधमाशा स्वतःचं घरटं तयार करतात आणि त्या घरटामध्ये ते हनी स्टोअर करतात. ठीक आहे. आता जवळपास इथं झाडं कुठली आहेत, तर जांभळाची झाडं आहेत. म्हणून हे फीड कुठं करतात, तर जांभळाच्या फुलांवर फीड करतात. म्हणून जांभळाचे मेडिसिनल प्रॉपर्टीज काय आहे, तर एक मेडिसिनल प्रॉपर्टी आहे, तो डायबिटीसला हेल्प करतो, शुगर कंट्रोल करायला हेल्प करतो. ठीक आहे. मग अशा हनी बीजनी काय केलंय, इथून हनी गोळा केलंय. मग हे जे हनी असेल, मध असेल, तर ह्या मधामध्ये तुमचे जांभळाचे प्रॉपर्टीज आहेत. हेन्स दिस हनी विल बी यूज टू डिक्रीज ब्लड शुगर लेवल. तर मेडिकेटेड हनी पण तयार केलं जातं. तर असे काही उपयोग असतात तुमच्या या पोलन ग्रेन्सचे. ठीक आहे. इथपर्यंत समजलंय तुम्हाला? होय सर. आता पुढच्या लेक्चरला आपण घेऊ फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. ठीक आहे. तोपर्यंत आता तुमच्याकडे काम काय असेल की एखाद्या पेज मध्ये नोट करून ठेवायचं, हे पाठ वाचायला घ्या परत एकदा. ठीक आहे. मी तुमच्या मॅडमशी बोलून घेतो. ठीक आहे. हा पाठ वाचायला घ्या. क्वेश्चन्स तुम्हाला काही असतील, काही वर्ड समजले नसतील ना तुमच्या टेक्स्टबुक मधले किंवा तुमच्या स्कूल कॉलेज मधले नोट्स मधले ना, तर ते मार्क करून ठेवा. ठीक आहे. किंवा लिहून ठेवा आणि पुढच्या लेक्चरला मला पहिल्या 5 मिनिटात आपण ते डिस्कस करू आणि मग पुढचा पॉईंट चालू करू. ठीक आहे. हो ओके सर. 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 ओके. योगेश, उज्ज्वला तुम्ही पण आहेत का? आपलं तुम्ही आहे, योगेश तरी आहे. व्हॉट अबाउट उज्ज्वला? बहुतेक ही चालू करून गायब झाले. ठीक आहे. बरं, तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर त्यांना सांगा लेक्चरला अटेंड करत जाऊ म्हणून. ठीक आहे. समजलंय? एनी इश्यूज? हो सर. नो सर. सर. ठीक आहे. सो क्लोज करायचं आहे आजचं सेशन. येस सर. तर थँक्यू अँड गुड नाईट. गुड नाईट सर. बाय सर. Good night, sir.